मोठी बातमी, संजय राऊत हे काहीही करू शकतात, पण 28 तारखेला त्यांची राज्यसभा खासदारकीची टर्म संपल्यावर ते राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत, बाकी कुठेही जाऊ शकतात असा खोचक टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी राऊतांना लगावलाय। तसंच ते काहीही करू शकतात असा टोलाही त्यांनी लगावलाय। संजय राऊत काही करू शकतात। उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं की फक्त जेव्हा त्यांची टर्म संपते 28ला, त्यावेळेला फक्त ते राज्यसभेवर नाही जाऊ शकत, बाकी ते काही करू शकतात। का आता एवढे कोटा जो पडतो ना, तो 30-31चा पडतो। मागच्या वेळेला ते निवडून 41चा पडला होता। एक मत कमी पडलं तर त्याच जागेवर गेले असते। एक मोठी बातमी, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे। पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन आज राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अधिकृतपणे आपलं नामांकन दाखल करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या स्पष्ट पाठिंब्यामुळे नितीन नबीन यांची निवड निर्विरोध होणं जवळपास निश्चित मानलं जातंय। या निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातील भाजपचे मुख्यमंत्री, राज्याध्यक्ष आणि वरिष्ठ नेते दिल्लीतील पक्ष मुख्यालयामध्ये एकत्र आलेत। दरम्यान उद्या म्हणजेच मंगळवारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची अधिकृत घोषणा होणार आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून ब्रँडची चर्चा सुरू आहे आणि अशातच महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या निर्विवाद वर्चस्वानंतर भाजपमधील आत्मविश्वास दुणावलाय। त्यामुळे भाजपचे आमदार परिणय फुकेंनी थेट देवेंद्र फडणवीसांना विकासाचा ब्रँड म्हटलंय, तर त्याला शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिलंय। कालचा जो निकाल आहे तो या गोष्टीला शिक्कामोर्तब झाला की महाराष्ट्रात आता एकच ब्रँड आहे, तो ब्रँड देवाभाऊ आहे। आणि काल ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला साथ दिला, महायुतीला साथ दिला, मला असं वाटतं आता कोणतेही दुसरं कोणी शिल्लक राहिले नाही। ते त्याला म्हणतात, काही शिवसेनेवाले संजय राऊत उद्धव ठाकरेला ब्रँड म्हणत होते, काही मनसेचे लोक राजसाहेबांना ब्रँड म्हणत होते। या महाराष्ट्रामध्ये कोणीच ब्रँड नाही, एकच ब्रँड होऊन गेला आणि तो होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे।